आणि आता बातमी आहे कल्याण डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणासंदर्भातली। मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टानं दणका दिलेला आहे। रमेश म्हात्रेचा जामीन हायकोर्टाकडनं रद्द करण्यात आलाय। संध्याकाळी 5 पर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेशही देण्यात आलेत। डोंबिवलीमधील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेचा जामीन उच्च न्यायालयानं रद्द करून टाकलेला आहे। तसंच आज संध्याकाळी 5 पर्यंत रमेश म्हात्रेनं पोलिसांना शरण यावं, अन्यथा त्याच्या मालमत्तांवर टाच आणली जाईल असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत। तसंच डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। दरम्यान रमेश म्हात्रेच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आपल्याला एक मोठा दिलासा मिळाला असं रमेश म्हात्रे याला वाटत असतानाच काल उच्च न्यायालयाने एक मोठा धक्का रमेश म्हात्रेसह त्याच्या इतर 4 साथीदारांना दिला। कल्याण सत्र न्यायालयाने रमेश म्हात्रेसह त्याच्या इतर 4 साथीदारांना जामीन मंजूर केलेला होता। या प्रकरणी उच्च न्यायालयाने एक गंभीर दखल घेतली। सुओमोटो घेत काल विशेष सुनावणी उच्च न्यायालयामध्ये पार पडली आणि जामिनाला स्थगिती काल उच्च न्यायालयाने दिली। सोबतच रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण जा, अन्यथा तुमची जी मालमत्ता आहे ती जप्त करण्यात येईल असंही कोर्टाने सांगितलं। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रेसह त्याच्या इतर 4 साथीदारांना पोलिसांसमोर शरण जायचं आहे। आत्तापर्यंत तरी ते त्यांच्या डोंबिवली इथल्या निवासस्थानीच असल्याची माहिती मिळते। सध्या आपण त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतोय। कधीपर्यंत रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर कल्याण सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा जे डॉक्टर आहेत, जे काम करतायत, त्यांच्यामध्ये एक नाराजी जी आहे ती पाहायला मिळालेली होती। त्यामुळे त्यांनी संपाचा इशारा सुद्धा दिलेला होता आणि संपाचा इशारा दिल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुओमोटो घेत जो जामीन मिळालेला होता त्या जामिनाला स्थगिती देत तुम्ही लवकरात लवकर पोलिसांसमोर शरण जा, अन्यथा तुमची मालमत्ता ही जप्त करण्यात येईल असे आदेश जे आहेत ते काल कोर्टाने दिले। त्यामुळे आज दिवसभर घडणाऱ्या घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। रमेश म्हात्रेवरती आता पुढील दिवसांमध्ये काय नक्की कारवाई केली जाते, कशा पद्धतीनं संपूर्ण प्रकरणावरती आता कोर्ट लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीपर्यंत रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण जाणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आढे, झी 24 तास, डोंबिवली।